रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अभंग क्रमांक 3162 अभंग क्रमांक 3162 31 ते 62 सारा सार विचार करा उठावटी नामधारा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराया विचार करायला सांगतात. तो विचार करायला सांगत असताना कशाचा विचार करायला सांगतात? काही लोक विचार करतात ना,
की म्हशीच्या शिंगामध्ये आपलं डोकं कसं बसेल तसा विचार आहे का? तसा हा विचार नाही. हा विचार आहे. विचार म्हणजे काय? बाबा सांगत असतात की विचार पृथक्कृत करणे म्हणजे वेगवेगळं करणे. काय वेगळं करायचं आहे? सार आणि असार, ग्राह्य त्याज्य, सत्य मिथ्या याचा माणसाने विचार केला पाहिजे. काय ग्राह्य आहे, काय त्याज्य आहे, काय सार आहे, काय असार आहे, नाही का? राजहंसापुढे जर आपण दूध आणि पाणी ठेवलं, पुढे सरका, राजहंसापुढे आपण जर दूध आणि पाणी मिश्रित ठेवलं तर राजहंस काय करतो? दुधाचं ग्रहण करतो आणि पाणी तसंच ठेवतो, म्हणजे सार ग्रहण करतो, असार ठेवतो. किंवा माऊलींच्या याच्यावर ओवे आहे की भूस बीज एकवट, उपनितर आहे घनवट, तेथे उडे ते फलकट जाणू आले. जर आपण गावी खडे होत असताना आपण पाहतो की वाऱ्या ज्या दिशेने येतो त्या दिशेने आपण ते उफून येतो. उफुण्यावर काय होतं? भूस एकीकडे पडतं, उडून जातं, आणि जे बीज आहे ते राहतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात की विचार करा. कसा? ग्राह्य त्याज्य, काय ग्रहण करावं, काय अग्रहण करावं. आवाज ठेवा महाराज, थोडा आवाज कमी नका करू. ग्राह्य काय, त्याज्य काय, सार असार असा विचार करा. मग कसा करा? आता आपण पाहिलं. आणि विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. नाम कंठामध्ये धरा, पण कसं? लवकर, तात्काळ, तरी झडझडोनी वहिलानी ये भक्तीचे वाटेला. लवकर तात्काळ काय करा? तुम्ही कंठामध्ये भगवंताचं नाम धरा. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. मग तुम्ही जर असं भगवंताचं नाम कंठामध्ये धारण केलं तर त्याच्या चिंतनेने काय होईल? संकट नष्ट होऊन जाईल, संकटाचा नाश होईल. कारण की आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांनी विष प्राशन केलं, ते खाली पोटामध्ये पण गेलं नाही आणि वरती पण ठेवलं नाही, ते कंठामध्ये. कंठामध्ये का धारण करू शकले भगवान शंकर? त्याचं कारणच आहे की भजन करी महादेव. भगवान सदाशिव नेहमी भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतात, म्हणून त्यांनी ते विष तिथेच धारण केलं आणि त्याचं काही संकट त्यांना झालं नाही. म्हणून तयाचे चिंतने निरसेले संकट, तराल दुर्घट भवसिंधू. आणखीन काय होईल तर दुर्घट असा म्हणजे उल्लंघन करण्यात तरुण जाण्यास अत्यंत कठीण असणारा हा भवसागर भवसिंधू, तो काय होईल? तुम्ही सहजरित्या तरुण जासाल. जन्मुनी आकुळे वाचे स्मरे राम, दरी हाची नेम अहर्निशी. जन्मुनी आकुळे, उत्तम जन्म घ्यायचा आणि अशा उत्तम कुळामध्ये काय करायचं? वाचे स्मरे राम, नाही का? शुचिनाम श्रीमिताम गे हे योगो भ्रष्ट भिजा येते. अशा प्रकारचं उत्तम कुळात जन्म घेऊन वाचे स्मरे राम, मुखाने काय करायचं? राम राम असं स्मरण करायचं, ठीक आहे. धरी हाची नेम अहर्निशी. आणि कधी करायचं? सकाळी उठलेच फक्त का? तर नाही. नित्यनेम झाल्यावरच का? नाही. तर अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस करायचं. हाची नेम अहर्निशी धरी. तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर कोटी कुळी ती पुनीत, म्हणजे कोटी कुळं काय होणार? पवित्र होणार. फक्त काय करायचं? आपण गीत गायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. पण कसे? भावे गाता गीत, भाव असला पाहिजे. म्हणून भावे गाता गीत विठोबाचे. पुढचा अभंग आहे. ज्याची जया वास आस, तया जवळी त्याचा वास. एर जवळी ती दुरी, वत्स सांडी धेनू घरी. गोडी प्रियापाशी, सुख उपजे येरासी. तुका म्हणे बोल, घडे तया ठाई मोल. जगद्गुरु श्री तुकोबराया या अभंगातून सर्वांचाच पत्ता सांगतात, ॲड्रेस सांगतात की भगवंताचा, हो देवाचा पण पत्ता सांगतात. भगवंत कुठे असतो, भगवंताचं ठिकाण सांगतात. संतांचं पण ठिकाण सांगतात. सर्वसामान्य माणसं
सर्वसामान्य माणसाचं सुद्धा काय करतात, ठिकाण सांगतात. कोण व्यक्ती कुठे असतो त्याचं ठिकाण तुकोबराय सांगतात की भगवंत कुठे असतो, संत कुठे असतात, सामान्य माणसं कुठे असतात. तर तुकोबराय म्हणतात, ज्याची जया आस त्या जवळी त्याचा वास. ज्याची आस म्हणजे ज्याच्याविषयी प्रेम असतं त्याच्याजवळ काय असतो, वास असतो. म्हणजे तो तिथे राहतो. भगवंत कुठे राहतात, नाहम वसामी वैकुंठ योगिनाम हृदयेरो मद्भक्ती यत्र गायन्ते तत्र तिष्ठन्ति नारदा तत्र तिष्ठामी नारदा. हे नारदा, मी कुठे राहतो, जिथे माझे भक्त गातात. भक्त कुठे असतात, देवाजवळ असतात. कारण का, कारण त्यांचं मन भक्त स्थूल शरीर देह असो माझा भलते ठाई चित्त तुझे पाय असो द्यावे. भक्त स्थूल देहाने कुठे जरी असले तर मनाने देवाजवळ असतात, आणि देव स्थूल देहाने कुठे जरी असेल तरी मनाने कुठे भक्तांजवळ असतात. म्हणून ज्याची जया आस तया जवळी त्याचा वास. नाही का, आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असलो तरी त्याला म्हणतो, अरे तू माझ्याकडे लक्ष आहे का नाही तुझं. कारण का, तो इथं नसतोच, तो दुसरीकडेच गेलेला असतो मनाने. म्हणून ज्याचं प्रेम ज्याच्याविषयी असेल तो त्याच्याजवळच असतो. कशाने, मनाने. येर जवळी ती दुरी वत्स सांडी धेनू घरी. येर जवळी ती दुरी, तर तो एखाद्या व्यक्तीजवळ उभा आहे आणि तो जवळ पण आहे. आता मी तुमच्या समोर आहे, मी तुमच्या जवळ आहे, पण तुमचं माझ्यावर प्रेमच नसेल तर तुम्ही माझ्या जवळ आहे का, नाही. तुम्ही कुठे, तुमचं ज्याच्यावर प्रेम असेल, ज्या व्यक्तीवर, भगवंतावर, त्यांच्याजवळ तुम्ही आहेत. तर येर जवळी ती दुरी, जे जवळ आहे ते दूर असतात. कारण काय, तो दुसरीकडे असतो. वत्स सांडे धेनू घरी, जसं गाय आहे ना, आत्ताच बाबांनी सांगितलं नवजात असा शब्द बाबांनी उच्चारला. तर नवजात एखादं वत्स असतं बघा, आणि त्याला सोडून गाय रानामध्ये चरायला जाते. चरत असताना ती कुठे असते, ती वत्साजवळच असते. ती फक्त देहाने तिथे असते आणि असायला वत्साजवळच असते. गोडी प्रियापाशी सुख उपजे एरासी. त्याचं कारण की गोडी प्रियापाशी, जो आवडीचा मनुष्य आहे त्याच्याजवळ काय असते, गोडी. म्हणजे एकमेकाला काय होतं, आनंद प्राप्त होतो. आणि सुख उपजे, नाही काय, एरांसी. तर त्या दोघांमध्ये एकेकामध्ये प्रेम असल्यामुळे त्यांना काय होतं, आनंद प्राप्त होतो. आणि एरासी सुख उपजे, दुसऱ्याला सुद्धा काय होतं, सुख प्राप्त होतं. तुका म्हणे बोल घडे तया ठाई मोल. नाही का, त्याच्या ठिकाणी काय होतं, तुका म्हणे बोल, तर महत्त्वाचे बोलणे होते. म्हणजे काही गुह्य असेल, आपण मित्रत्वाचं लक्षण पाहतो ना, की भुंगते भोजे ते चैव गुह्यम आख्याती पृच्छती वा, गुह्यम आख्याती पृच्छती वा. नाही का, ददाती प्रतिगुन्नाती, भुंगते भोजे ते चैव गुह्यम आख्याती पृच्छती वा. म्हणजे काही हितगुजाच्या गोष्टी होत्यात, गुह्य गोष्टी होतात. म्हणून तुका म्हणे बोल घडे तया ठाई मोल. महत्त्वाचं काय होतं, बोलणं होतं त्यांच्या ठिकाणी. बघा, बाबा नेहमी आपल्याला पाठामध्ये सांगत असतात की पंढरपुरामध्ये त्या आषाढी वारीमध्ये की त्या रंगनाथ महाराज, तर रंगनाथ महाराज परभणी करणे हे दुसरे, तर त्यांना भेटायची इच्छा होती समर्थ रामदासांना. त्यांनी सर्वांना सांगितलं की जो कोणी मला भेट करून देईल समर्थ रामदासांची, त्याला मी पाहिजे तेवढं धन देईल. आता रंगनाथ महाराज ज्या घरी राहायचे, ज्या ब्राह्मणाच्या घरी राहायचे, तो ब्राह्मण अतिशय दरिद्र, पैसा नाही आणि मुलीचं लग्न आहे. मग तो म्हटलं, महाराज मी तुमची भेट घडून आणेल, तो योग मी आणेल, परंतु मला तुम्ही काय द्यायचं. म्हणे तू मागेल तेवढं धन दे. ठीक आहे म्हणे. आता एवढ्या गर्दीमध्ये समर्थांना शोधणं कठीण आहे, पण तरी शोधलं आणि त्या दोघांची भेट घालून दिली. आणि त्या भेटीचा आनंद काय महाराज, आम्ही कालच अनुभवलं. जेव्हा बाबांसमोर तुकोबरायांचा गाथा आला, म्हणजे वाङ्मयीन मूर्ती तुकोबराय साक्षात बाबांच्या समोर, आणि बाबा त्या आनंदच वेगळा होता महाराज. तसं त्या दोघांचा आनंद त्या माणसाला प्राप्त झाला, त्याला समाधी लागला.
हे दोघाची भेटीचा एवढा आनंद असतो. चला पुढचा अभंग. द्रव्य घेऊन या कथा जरी करी तरी भंगो हरिदेह माझा. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा झडो. साह्य तू झालासी काय उणे तू पे अनिक भूतापे काय मागो. तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी तू माझा गोसावी पांडुरंगा. जगद्गुरु श्री तुकोबराया या अभंगातून भगवंत आहे, भगवंताचं चरण हे सर्व सिद्धीचं सार आहे. भगवंताच्या शिवाय इतरत्र काहीच नाही. म्हणजे सर्वच काय आहे भगवंताच्या पायापाशी माणसाला प्राप्त होतं. परंतु त्या भगवंताची जर आपण कथा करत असो तुकोबराय म्हणतात आणि त्या कथामध्ये आम्ही जर द्रव्य घेत असो तर आमचं शरीर भंगो, आमच्या शरीराचा नाश असावं असं म्हणत होते. आमचे भारत महाराज आले ते नवीन इथं म्हणजे भामचंद्र डोंगरावरून त्यांनी मला हाच प्रश्न केला की महाराज मी सर्व महापुरुषांजवळ भेटलो आणि त्यांना म्हटलं की हे कधी बंद व्हायचं आता, एवढे पैसे घेतात लोक वगैरे नाही का, म्हणून पैसे घेऊच नाही. जर परिस्थिती असली तर त्यांनी आयाचित वृत्तीने घ्यायचं, म्हणजे त्यांनी जेवढं दिलं तेवढं समाधान. पण त्याच्यापेक्षा खालची वृत्ती नसली पाहिजे की ठरवून घेणं नाही का. आजकाल ठरवूनच घेतात एवढे तर त्याच्या खालची वृत्ती नसली पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात माझा शरीर काय भंग पाव देह माझा. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा झडो. कोणी जर म्हटलं की माझी कथा करा नाही का. आम्ही कोविडमध्ये विचारसागराचं चिंतन करत असताना आमच्या कविल्य महाराजांच्या फेसबुकवर एक अशी कमेंट आली होती एका महाराजांची की शिवजयंतीनिमित्त तारखा बुकिंग होत चालल्या आहे तरी लवकरात लवकर संपर्क करावा. कारण माझी कथा करायचे म्हणे कोणा, म्हणजे माझी कथा ठेवा. बघा मी कसं चिंतन करतो, माझं वक्तृत्व बघा कसं आहे. हो सर्व लोकांना मी काय करेल भुरळ पाडेल. 2 तास कसे गेले हे कळणार सुद्धा नाही तुम्हाला. माझी अशी कथा करा असे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा जोडो. माझी तुकोबराय म्हणतात माझी जीवा जोडो, गळून पडो माझी जीवा. साह्य तू झालाशी काय उणे तू पे अनिक भूतापे काय मागो. देवा तू मला काय झालेलं आहे साह्य झालेलं आहे. आणि खरंच आपण जर निष्कामतेने निष्काम उपासनेने आपण निष्काम उपासना केली आपण तर आपल्याला काहीच कमी पडत नाही ना. सर्वांचा अनुभव आहे, सर्वांचाच अनुभव आहे. म्हणून देवा तू मला साह्य झाला आहे, तुझ्याजवळ काय कमी, काहीच कमी नाही. अनेक भूतापे काय मग अनेक दुसरे प्राणी मात्राला भूतांना काय मागायचं. तू मला साह्य झाला आहे, तू जे मागेल तू ते देणार आहे नाही. मग तू आम्हाला असा साह्य झालेला आहे. तू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान आहे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असे गुणवर तुझ्याजवळ गुण आहे. आणि तू असा असणारा आम्हाला साह्य झालं, आता काय कमी. म्हणून आम्ही कोणाभूता काही मागायचं नाही. नाही हात पसरे धीक जिने ज्याचे भिक्षापात्र अवलंबने जवळ जिने लाजीरवाणी. म्हणून अशा प्रकारचे आम्ही कोणापुढं हात पसरणार नाही देवा. आता तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी तू माझा गोसावी पांडुरंगा. देवा सर्व सिद्धी तुझ्या पायी आहे आणि तूच कोण आहे, आमचा स्वामी आहे, आमचा मालक आहे. म्हणून तू माझा गोसावी पांडुरंगा. जरी हा कृपा करील नारायण तरी हेच ज्ञान ब्रह्म होय. कोठोनिया काही नलगे आणावे नलगे कोठे जावे तरावया. जरी देव काही धरील पै चित्ती तरी हीची होती दिव्य चक्षु. तुका म्हणे देव दावील आपणा तरी जीवपणा ठाव नाही. तुकोबराय म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये बाबा नेहमी सांगत असतात की 4 कृपा अतिशय महत्त्वाच्या आहे. त्याच्यापैकी एक कृपा तुकोबरायांनी ते सांगितलेली आहे की पहिली अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, गुरुकृपा आणि ईश्वर कृपा. इथे तुकोबरायांनी ईश्वर कृपेचा उल्लेख केलेला आहे. ईश्वर कृपा जर झाली तर काय होतं मनुष्याच्या जीवनामध्ये, तर शास्त्र सांगतं की ईश्वरानुग्रहात एव पुंसाम अद्वैत वासना. ईश्वर अनुग्रहानेच माणसाला अद्वैत वासना म्हणजे तत्त्वज्ञानाची आपण मुक्त व्हावं अशी शुभेच्छा निर्माण होते, ईश्वराच्या अनुग्रहानेच होते. म्हणून तुकोबराय म्हणतात जरी हा हो
कृपा करील नारायण, हा नारायण जरी आमच्यावर कृपा करील तरी हे जी ज्ञान ब्रह्म होय हे आमचं काय होईल, ज्ञान ब्रह्म होय. ज्ञान ब्रह्म होय म्हणजे ब्रह्म ज्ञान होय, किंवा वृत्त्यात्मक जे ज्ञान आहे ते काय होतं, ब्रह्मरूप होतं. कारण का आपण नेहमी चिंतन करतो की वृत्ती ही कशी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती, त्या वृत्ती कशी आहे, ही सोपर विरोधिनी आहे. कारण ती इतर जगाचा नाश करते नाही का, बाध करते, आणि आपल्याला ठेवते का, आपल्यालाही ठेवत नाही, आपलाही बाध करते. म्हणून अशी सोपर विरोधिनी वृत्ती आहे. पण ही सर्व आपल्या प्रयत्नाने होईल का, आपल्या प्रयत्नाने होणार नाही. आणि असं कोणी किती जर विद्वान म्हटला की आपल्या प्रयत्नानेच होईल तर आपण मान्य करू का, मान्य करणार नाही महाराज, कोणीच मान्य करणार नाही. कारण का हे प्रयत्न नाही, ईश्वर कृपेने झालं. तर बाबा सांगत असतात की झालं तर, नाही झालं, आपलं तत्त्वज्ञान झालं नाही, उद्धार झाला नाही, मोक्ष प्राप्त झाला नाही, नाही झालं तर आपला प्रमाद आहे, आणि झालं तर गुरुकृपा आहे, गुरुकृपा आहे. म्हणून ईश्वर कृपेनेच हे काय होतं, ब्रह्मज्ञान होतं. म्हणून तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. कोठोनिया काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे तरावया, नाही का. ईश्वर कृपेशिवाय आपण काही जर केलं ना, कोठून आणायचं म्हटलं तर काही न लगे आणावे, आणि न लगे कोठे जावे तरावया, कुठे जायची गरज नाही आणि कुठे आणायची गरज नाही, नाही का. श्रुती माता सांगते की नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमैवेश वृणुते तेन लभ्य, नाही का. तो ज्याचा अंगीकार करेल त्यालाच त्याच्या स्वरूपामध्ये तो काय करेल, जागा देईल, प्राप्ती होईल. म्हणून कोठोनिया काही न लगे आणावे, नाही का. कोठून काही आणायचं का, कुठून काही आणायचं नाही. स्वप्राप्ती काय, नित्यप्राप्ताचीच प्राप्ती, नाही का, नित्यनिवृत्ताचीच निवृत्ती आहे. जरी देव काही धरील पै चित्ती तरी हेची होती दिव्य चक्षु. जरी देव काही धरील पै चित्ती, जर भगवंत आपला उद्धार करावा, या भक्तावर माझी कृपा व्हावी असं किंचित जरी देव असं मनात धरेल, चित्तात धरेल, तर आपले जे सामान्य चक्षु आहे ना हे दिव्य होतात. दिव्य होतात म्हणजे काय, आपल्याला सर्वत्र ठिकाणी काय दिसेल, जन नव्हे अवघा जनार्दन, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, असं सर्वत्र आपण काय करू, ब्रह्मस्वरूपच पाहू. म्हणून तरी हेची होती काय, दिव्य चक्षु. तुका म्हणे देव दाविल आपणा तरी जीवपणा ठाव नाही. तुकोबाराय म्हणतात, भगवंत जर आपल्याला त्याचं स्वतःचं जे निर्गुण रूप आहे ते निर्गुण स्वरूप आत्मस्वरूपाने जर दावील म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, किंवा शिष्याचे सद्गुरू हे ईश्वरच असतात. म्हणून असा देव जर आपलं निर्गुण स्वरूप जे आत्मरूप जे जाईल तर ह्या जीवाचा जीवपणा राहील का, ह्या जीवाचा जीवपणा जीवदशा राहणार नाही, जीवपणा ठाव नाही, संपूर्ण म्हणजे थांगपत्ता त्याच्या ठिकाण राहणारच नाही. बाबा सांगत असतात की बंदा कालिपी बंधावा बाबा, म्हणजे मी आता मुक्त झालो, म्हणजे पूर्वी बद्ध होता का, पूर्वी पण बद्ध नव्हता, आता पण बद्ध नाही आणि पुढे पण नाही, बद्धता नाहीच आहे, नाही का. म्हणून बद्ध अशा स्वरूपाला तो प्राप्त होईल की बद्ध मोक्ष स्वस्वरूपे विकल्प नसते, अशा निश्चयाला तो प्राप्त होईल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, येवोनी नित्य नित्य वारू. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघ्यांचे काळे केले तोंड. जगद्गुरु श्री तुकोबाराया इथे आपलं झुंजारत्व जे आहे ते प्रकट करतात की आम्ही जो आहोत ते काय करतात, या जगामध्ये तुकोबाराय म्हणतात की झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नाही त्याच्या नातळे त्या. झुंजारत एक विष्णुदास जगी, या जगात कोण आहे झुंजार, फक्त विष्णुदासच आहे. कारण का, बाह्य जे वीर आहेत, झुंजार आहे, ते झुंजतात, पण कुठे, बाह्य शत्रूशी. आम्हाला तर दोन्ही पण शत्रू आहे, बाह्य शत्रू आहे, अंतशत्रू पण आहे, नाही का.
म्हणून आम्हाला रात्रंदिवस आम्हाला युद्ध करावं लागतं. हो, रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग आहे. आंतरबाह्य जग आणि मन, नाही का. आतमध्ये काय मन, बाह्य जगत आहे, नाही का. आत मन, कारण का आपण पाहिलं गीतेमध्ये की नाही का, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, नाही का. अशा प्रकारचं मन बहुत चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ, नाही का. काय काय करीतो या मना, परी न ऐके नारायणा, करू त्याची करी विवंचना, नाही का. निव पतना आदरिले, म्हणजे मन असं आहे की जो अतिसामान्य मनुष्य आहे त्याला मोठं करतं कधी कधी, नाही का. आणि जे आपल्याला ग्राह्य आहे, जीवनात जे हितकर आहे, नाही का, जे हिताशिनिके, नाही का, ते सदाच या इंद्रिया दुःखे. म्हणून जे मना, जे आपल्या हिताला रुचकर असतं, जे हितकारक असतं, हो, मन ते हिताचा विचार करत नाही. आपल्या जीवनात श्रेय काय आहे, मन त्याच्याकडं नाही जात, प्रियेकडं धावतं, प्रियेकडं धावतं, श्रेयाकडं नाही धावत मन. म्हणून त्या मनाला, नाही का, पुन्हा पुन्हा काय करावं लागतं, आपल्या श्रेयाकडं आणावं लागतं. श्रेय जे आहे परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाकडे त्या मनाला वळावं लागतं. आणि मग त्या मनाला वळत असताना काय दुःख होतं, नाही का, खूप मोठं दुःख होतं साधकाला. म्हणून त्या मनाला आवरायचं. आणि दुसरी गोष्ट हे जग आहे, नाही का. जगाला पण, नाही का, जगामध्ये सुद्धा किती आपल्याला हे करतं, संघर्ष, आपल्याला युद्ध करावं लागतं. तर म्हणून म्हणतात की रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, नाही का. कोणी बुवा कुठं चालला म्हटलं की खाली मान घालून चालावं लागत. बाह्य जगाला सुद्धा काय करावं लागतं, आपल्याला प्रतिकार करावं लागतं, मनात नाही घ्यावं लागत. म्हणून मुक्ताई म्हणतात की जे विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. जीवाही आगोज म्हणजे जीवाला मोठे काय होतात, आघात, आगोज म्हणजे मोठे भयंकर, आघात पडती, घाव पडतात. आणि घेऊन या नित्य नित्य वारू, पुन्हा 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 काय करावं लागतं, सावध व्हावं लागतं. पुन्हा पुन्हा साधनेवर आरूढ व्हावं लागतं. कधी करायचं हे, कुठपर्यंत करायचं. बाबा म्हणत असतात कुठपर्यंत करायचं आहे, जीव जाईपर्यंत करायचं का, तर नाही, जीवत्व जाईपर्यंत करायचं, इतकं करायचं. म्हणून जीवाही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. वारू म्हणजे त्याचा आम्ही काय करू, ह्या जे काही आघात पडतात, जो प्रहार आमच्यावर होतो, त्यांचा आम्ही नित्य काय करू, प्रतिकार करू. तुका म्हणे तुझ्या नामाची बळे, अवघियाचे काळे केले तोंड. पण या साधनेमध्ये, ब्रह्मविद्येमध्ये चालत असताना आपल्याला आधार कशाचा आहे, कशाचा आधार आहे. पाठीमागे बाबांनी मला एक प्रश्न विचारला होता. आपण रोज श्रवण मनन निधी ध्यासन करतो, चिंतन करतो, रोज पाठ चालू आहे, आपण सर्व शास्त्र श्रवण केलेलं आहे, आणि तरीही जर आपण रमत नसू, आपल्याला जर आनंद प्राप्ती जी आहेत ती प्राप्त होत नसेल, तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आनंद प्राप्त होत नसेल, तर आपण काय केलं पाहिजे. तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. पण मग बाबांना सांगितलं, बाबा तुम्हीच हे सांगा, आता मी काय देऊ शकत नाही. तर बाबांनी सांगितलं, एक पुन्हा पुन्हा संत संग करायचा आणि दुसरं नामस्मरण करायचं. म्हणून तुकोबराय म्हणतात आम्हाला बळ कोणाचं आहे, नामाचं बळ आहे, नामाचं. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियाचे काळे केले तोंड. सर्वांचं म्हणजे जे काय आम्हाला प्रहार करायला येतात, जे आम्हाला या साधनेमध्ये अडथळा निर्माण करायला येतात, मन असो, इंद्रिय असो, नाही का, 10 इंद्रिय असो, मन असो, बाह्य लौकिक असो, कोणीही जरी आम्हाला प्रहार करायला आले, तर तुकोबराय म्हणतात की आम्ही त्याची तोंड काळे केले. तोंड काळे केले म्हणजे आम्ही त्यांचा पराभव केला. कोणाच्या बळाने, कोणतं शस्त्र आमच्याजवळ, तर नामाचं शस्त्र आहे. नाम हे बळ आहे आमच्याकडे. होईन खडे गोटे, चरण रजसाने मोठे, पंढरीचे वाटे, संत चरणी लागेन, आणिक तुझे काही मी मागे न तुझ पाशी, आठविता सुख भय नास नाही ज्यासी, होईन मोचे वाहना पायी सकळा संतजना.
मांजर सुकर सुना जवळी शेष घ्यावया, सांडोवा पायरी ओहळ बावी गंगातीरी, होईन तयावरी संत सज्जन चालती, लागे संता पायी ऐसा ठेवी भलते ठाई, तुका म्हणे देई धाक नाही जन्माचा. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराया येन केन प्रकाराने मला संतांच्या पदस्पर्श व्हावा, त्यांचा पायाचा मला स्पर्श व्हावा, यासाठी मी काय काय होईल. महाराज आपण 13 जर अध्याय पाहिला तर आचार्योपासनमधल्या ओव्या पाहिल्या तर एकच ओवी सांगतो टोकाची, की माऊली सांगतात की या शरीराची माती मिळवीन ते क्षिती, नाही का. श्रीगुरु श्रीचरण उभे ठाती आराध्य लिंगाचे, म्हणजे माझ्या शरीराची मी शरीर असताना तर मी सेवा करील, ताट मी काढीन, शेज मी झाडीन, चरण संवाहन मीच करील, अशा प्रकारची मी सेवा करील. पण जेव्हा मी गेलो तेव्हा ह्या शरीराची जी माती आहे ना, ही माती त्या ठिकाणी मी मिळवीन जिथे माझे आराध्यलिंग असणारे जे श्रीगुरु आहे ते उभा राहतील. अशा प्रकारचं माऊलींची बघा काय आचार्य उपासना आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु श्री तुकोबाराय इथे म्हणतात की मी काय होईल, पंढरीच्या वाटेमधले मी काय होईल, खडे होईल, गोटे होईल, तिथलं रज तिथलं माती मी होईल, ह्या सर्व गोष्टी मी होईल खडे गोटे, नाही का. चरणरज साने मोठे, लहान मोठे जे काय आहे खडे गोटे मी होईल. का होईल, जेव्हा संत पंढरीची वारी करतील ना तेव्हा पंढरीच्या वाटे संत चरणी लागेल, त्यांचे चरणरज मला लागेल. आणिक तुझे काही मी मागे न तुझ पाशी, आठविता सुख भय नास नाही जासी. देवा मी आणिक तुझे काही, आज आणिक मला दुसरं काही नको आहे. खरं तर तुकोबाराय असे तर तुकोबारायाने कधीच देवाकडे काही मागितलं नाही, पण संत संगती मागितल्याशिवाय राहिली नाही. संत संगती तुकोबारायांनी मागितलीच. तुकोबाराय म्हणतो मला दुसरं काही नको देवा, तुझे काय आणिक तुझे काही मी मागे न तुझं पाशी, तुझ्याजवळ मी आणिक दुसरं काही मागणार नाही. एक आठविता सुख भय नास नाही जासी. हो, त्या संतांच्या सहवासामध्ये जे सुख प्राप्त होईल, भक्तिप्रेमाचं जे सुख आम्हाला प्राप्त होईल, ते सुख जर आठवलं ना तर त्या सुखाला भय नाही, नाश नाही. कारण की ते सुख कसं आहे, निरपेक्ष सुख आहे, निरपेक्ष असं सुख आम्हाला प्राप्त होईल. मग आणखीन काय होईल, तुकोबाराय म्हणतात की मी काय होईन मोचे वाहन पायी सकळा संता जना, नाही का. संत जर चाललेत आणि संतांची पंढरीची वारी करत असताना चालत असताना त्यांचं वाहन मी होईल, म्हणजे त्यांच्या ज्या पादुका आहे त्या मी होईल. आणि मोचे म्हणजे मोजा मी पण मीच होईल. पायी सकळ संत जना. आणखीन काय होईल, जेव्हा संत जेवण करतील, भोजन करतील, तेव्हा मांजर सुकर सुना जवळी शेष घ्यावया. मी मांजर होईल, सुकर म्हणजे काय डुक्कर होईल, आणि सुना म्हणजे कुत्रा होईल. कशासाठी होईल तुकोबाराय, तुम्हाला हे जन्म कशासाठी घ्यायचे, ह्या तर पाप येऊ नये, याचं दुःख भोगावं लागतात. तुकोबाराय म्हणतात मी याच्यासाठी घेईल खास हे जन्म, की संतांनी जे जेवण केलं आहे, भोजन केलं, आणि जे उष्टा पात्रावळी जे आहे, जेविले ते संत मागे उष्टावळी, त्यांच्या ज्या उष्टावळी आहे त्या उष्टावळी सेवन करण्यासाठी खास मी हे जन्म घेईल. जवळी शेष घ्यावया, सांडवा पायरी ओहळ बावी गंगातीरी, होईन तयावरी संत सज्जन चालती. मी सांडवा होईल. सांडवा म्हणजे काय, पाण्यातील पाय ठेवण्यासाठी असलेला दगड, ठीक आहे, तो दगड मी होईल. पाय कुठे होईल, ते पायरी ओहळ बावी गंगातीरी, नाही का. पायरी ओहळ म्हणजे काय, ओढा, नाला, आणि गंगातीर, नाही का. बावी म्हणजे काय, विहीर. तिथे मी काय होईल, संत पाय धुतील वगैरे अशा त्या दगडावर ती दगड मी होईल.
आयशी ठेवी भलते ठाई, देवा मला असं ठेव, भलत्या ठाई ठेव, सुकर कर नाही का, मांजर कर, कुत्रा कर किंवा खडे गोटे माती कर, असे भलते ठाई ठेव, पण मला काय पाहिजे, फक्त मला त्या संत चरणांचा काय झाला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. म्हणून देवा ऐसे ठेवी भलते ठाई, तुका म्हणे दे, आम्हाला हे दे. मग तुकोबरा आहे, पण तुम्ही जे जे म्हटलेत त्याची तुम्हाला थोडीफार भीती वाटत नाही का? सोपं नाही हे जन्म घेणे, सोपं आहे का? पण तुकोबरा म्हणतात त्या जन्माचा आम्हाला धाक नाही, नाही का, धाक नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाशी, तू आम्हाला सुखात नाही जन्माला घाल, आम्हाला त्या जन्माचा काही धाक नाही. मग अशा संत संगतीमध्ये तुकोबरा आहे, तुम्ही काय करसाल नाही का? आता तुम्ही आलात तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख उपभोगा, जीवनमुक्ती प्राप्त करा नाही का? ब्रह्मज्ञानी आहात आपण, तुम्ही ब्रह्मज्ञानाचा आनंद स्वरूपामध्ये तुम्ही राहा नाही का? यस्त्वात्मरते रेवश्या आत्मतृप्तस्य मानव आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते ज्ञानामृतेन तृप्तेन कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम न अस्ति चेत न सतत्वित. अशा प्रकारचं कृत्य झालो नाही का? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा प्रकारचं तुम्ही राहा ना तुकोबरा आहे. त्या जीवनमुक्त अवस्थेत तुम्ही राहा, कशाला जन्म घ्यायचा? तुकोबरा आहे म्हणतात मी संतांच्या सहवासात राहील, आणि संतांच्या सहवासात राहून काय करील, मी त्यांच्या सहवासात भक्तिप्रेमाचं सुख उपभोगेल. मला ही जीवनमुक्ती नको नाही का? पण ही जीवनमुक्ती नको हे कोण म्हणतं? तुकोबराय म्हणतात, आपण नाही म्हणायचा नाही का? तुकोबराय म्हणतात, तुकोबराय प्राप्तिपूर्वक निषेध ते करत आहेत नाही का? मी जर तुम्हाला आग्रह केला, मी जर गुलाबजाम आणला आणि तुम्हाला वाढला तर तुम्ही नको नको म्हणू शकतात, पण मी तुम्हाला दिलाच नाही. आज गुलाबजाम आहे म्हणून म्हटलं नाही, मी तुम्हाला गुलाबजाम दिलाच नाही, गुलाबजामच नाही, तुम्ही म्हटले नाही नाही नको नको, मी गुलाबजाम खातच नाही नाही का? प्राप्तिपूर्वक काय पाहिजे? निषेध पाहिजे. म्हणून इथे तुकोबरायांचा हा प्राप्तिपूर्वक निषेध आहे. बरेचसे आपण जेव्हा नवीन नवीन हे संत वाङ्मय वगैरे ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं काय माहिती आहे का, तुकोबराय ज्ञानाला मान्यच नाही, ज्ञान मान्यच नाही तुकोबरा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव भक्ती सुख हानू लाता, आपलं काय भय नाही जन्म घेता, काय मोक्ष सुख हानू लाता, मोक्ष सुख हानू ला, भय नाही जन्म घेता. तर जन्म घेताना आम्हाला भय नाही, आम्ही काय करू, मोक्ष सुखाला हानू लाता असं आपण डोळ्यास समोर ठेवतो, आणि काय होतं एकलीपणा करतो. एक ठिकाणी मी समाधी प्रकरण ऐकायला गेलो एका महापुरुषाचं वारीमध्ये, कार्तिक वारीमध्ये. तिने इतका छान वेदांत सांगितला महाराज, मी पण तल्लीन झालो. म्हटलं किती व्यवस्थित, किती छान चालू आहे. खरं तर वेदांत रसमय आणि इतकं छान चाललं. तेव्हा एक महाराज काय म्हटले, काय बुद्धी झाली म्हणे सकाळपासून मी वेदांतात आलो, असं डायरेक्ट बोलले. म्हटलं अरे रामराम. हे काय होतं, आपण नवीन नवीन श्रवण करतो ना, आपला गैरसमज होतो की आपल्याला नको हे ब्रह्मज्ञान, पण ही तुकोबरायांचा प्राप्तिपूर्वक निषेध आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. तुकोबराय हे नाही का भक्त भागवत जीवनमुक्त संत नाही का, महिमा अत्यद्भुत चराचरी अशी तुकोबराय आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात काय, कासयाशी व्हावे आम्ही जीवनमुक्त सांडून या थित ब्रह्मसुख नाही का. काय काय क्षमा करा, प्रेमसुख. काय मी ना जीवनात पहिल्या वेळी ह्या व्यासपीठावर बसलो आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंसं. कासयासी व्हावे आम्ही जीवनमुक्त सांडोनिया थित प्रेमसुख. आम्ही कशा करता जीवनमुक्त व्हावं, कारण का सांडोनिया थित प्रेमसुख नाही का. थित म्हणजे जवळ असलेलं जे काय प्रेमसुख आहे ते सांडून आम्ही जीवनमुक्त व्हावं का, आम्ही होणार नाही. वैष्णवांचा दास झाला नारायण काय त्या मिळून असं सुख. इथे काय होतं, प्रेमसुखामध्ये भक्तिप्रेमसुखामध्ये वैष्णवाचा काय होतो, नारायण काय होतो, दास होतो नाही का. भगवंत काय होतात, दास होतात. वैष्णवांचा दास झाला नारायण काय त्या मिळवणं असं सुख. त्यापेक्षा या प्रेमसुखापेक्षा काय सुख असेल का, दुसरं काही जगामध्ये सुख नाही. काय त्या गोठीचे पडेले सुटवणं उगेची बैसून धीर धरू नाही का. देवाच्या पदरीचे नाही का जे असणारं प्रेमसुख आहे ते कुठं गळून पडलं का,
म्हणून मी उगस एक रूपामध्ये धीर धरून बसू, नाही का, उगस धीर धरून बसू एक रूपामध्ये. सुख आम्हासाठी केले हे निर्माण, निर्दैव तो कोण हाने लाता. नाही का, हे जे भक्तिप्रेम सुख आहे ते आम्हासाठी देवाने काय केलं, हे निर्माण केलं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अशा प्रकारचं जे हे सुख आहे ते सुख आमच्यासाठी देवाने काय केलं, खास निर्माण केलेलं आहे. मग जो निर्दैवी असेल म्हणजे दुर्दैवी असेल तो याला काय करतो, कोण हाने लाता. आता आपल्याला वाटतं कोण इथे त्याला लाता हाणेल का, लाता हाणणार नाही. जो लाता हाणेल तो कोण आहे, दुर्दैवी आहे, नाही का, त्याला सोडून जाईल. लाता हाणेल म्हणजे काय, तो ज्याचं भक्तिप्रेमाचा सुख स्वीकार करणार नाही, नाही का, असा तो दुर्दैवी आहे. तुका म्हणे मज नलगे सायुज्यता राहेन या संता समागमे. तुकोबराय म्हणतात की मला तुझी ही सायुज्यता जी आहे, जी ऐक्यरूप जी मुक्ती आहे ती मला नको. मी काय करेल, राहेन या संतागमे, या संत समागमातच राहील. कसा राहील, कसा पण राहील. वरचा जो अभंग पाहिला ना, कसा पण राहील. तू मला दगड कर, गोटे कर, श्वान कर, किंवा त्यांचं पायाची ज्या पादुका आहे त्या पण कर, कुठलाही जन्म दे, पण मी काय करेल, संत समागमात राहील. पण तुकोबराय संत समागमामध्ये राहत असताना फक्त तुम्हाला संत समागमच आवडतो का, तर तुकोबराय म्हणतात फक्त समागमच नाही तर काय काय आवडतं. तुकोबराय सांगतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरविती. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटव हे भूक तहान काही. तुकोबराय म्हणतात की फक्त समागमच नाही, मला काय काय आवडतं ते आपल्या आवडीविषयी तुकोबराय सांगतात की आवडे पंढरी, नाही का, भीमा पांडुरंग. पंढरपूर हेच क्षेत्र तुम्हाला आवडतं का, इतर क्षेत्र नाही का, काशी गया वगैरे नाही का, वाराणसी इतर क्षेत्र नाही का. पण तुकोबराय म्हणतात हे क्षेत्र पंढरपूर आहे. आम्ही खूप ऐकलं, खूप पाहिलं, पण पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, चंद्रभागासारखी नदी नाही, नाही का. मग एक ठिकाणी म्हणतात की उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, नाही का, ऐसा विठेवर देव कोठे. आम्ही खूप पाहिलं, खूप फिरलो वगैरे, पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे. म्हणून आम्हाला काय आवडे पंढरी, पंढरपूर आवडतं, भीमा पांडुरंग भगवंत आवडतो, चंद्रभागा लिंग पुंडलिक शंकराची पिंड आहे ती आवडते, आणि चंद्रभागा पुंडलिक आवडतो, कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरवितो. का आवडतं तुकोबराय, तर तुकोबराय सांगतात ज्याप्रमाणे नाही का कामधेनू जे आहेत ना, कामधेनू कल्पतरू चिंतामणी जे आहेत ते जर माणसाच्या जीवनात आले तर त्याला जे आवडतं ती इच्छा पूर्ण करून देतं. कोण कोण, कामधेनू कल्पतरू आणि चिंतामणी. तसं आम्ही पंढरपूरला गेलो, चंद्रभागा आहे, पांडुरंग परमात्मा आहे, भक्त पुंडलिक आहे, यांच्या सहवासात जर आम्ही गेलो तर आमच्या अंतःकरणामध्ये जे जे निर्माण होईल ते काय होतं, पूर्ण होतं. काय काय पूर्ण होतं, तर आमच्या तुकोबरांच्या आवड काय आहे, भक्ती सुखाचीच आवड आहे, आणि तीच इच्छा काय होती तिथे पूर्ण होते. कारण तिथे काय आहे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, तिथं सर्व काय आहे, कीर्तन, तिथे कीर्तन आहेत, नामस्मरण आहे, सर्व इच्छा पूर्ण होती. बरं इतर लोकांची आपण म्हणतात ना, जे जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं, सर्वांची इच्छा पूर्ण होते तिथे, नाही का. कुठे, पंढरपूरला गेल्यानंतर. म्हणजे सर्वांची इच्छा म्हणजे काय, सर्वांना काय हवं आहे, सर्वांना काय हवं आहे, सर्वांना सुखच हवं आहे. बरं सर्वांची सुखाची मागणी कशी आहे, अनित्य सुखाची मागणी आहे का, दुःख मिश्रित सुखाची मागणी आहे का सर्वांची, देशकाल परिच्छेदाने युक्त सुखाची मागणी आहे का सर्वांची. तर सर्वांची सुखाची इच्छा कशी आहे का, आम्हाला नित्य सुख हवं, जे सुख असावं, केवळ सुख असावं,
आणि जे सुख असं असलं पाहिजे की ते सुख प्रत्येक देशात असलं पाहिजे, प्रत्येक काळात आणि प्रत्येक वस्तूमध्ये असं व्यापक असं सुख प्राप्त सर्वांना इच्छा आहे. आणि ते सुख कुठं प्राप्त होतं? पंढरपुरामध्ये. म्हणून म्हणतात की कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती, नाही का. कामधेनू कल्पतरू हे जे आहेत हे काय करतात? माणसाला जे जे तुका म्हणे जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरवितं. याप्रमाणे हे आमची आवडीची इच्छा पुरवितात. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटावे हे भूक तहान काही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवाला अंतकरणाला थोर सुख झालं. पंढरपूरला गेलं ना, थोर सुख झालं. आपण जेव्हा वाखरीहून इकडे सकाळी जेवण झालेले असतात, जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा कोणाला भूक ताण काहीच लागत नाही, नुसतं नाचत असतात. नाचत जाऊ त्याच्या गावारे पण खेळिया सुख देईला विसावारे. म्हणून थोर सुख झालं आणि त्या सुखामुळे आम्ही तृप्त झालो. आम्हाला भूक लागत नाही आणि तहान लागत नाही. म्हणून आठवतसुद्धा नाही नाटवे हे भूक तहान काही. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे, नाही का. तुकोबराय असं म्हटले की आवडे पंढरी भीमा पांडुरंग. पण तुकोबराय आम्हाला तर पंढरपूरला जाता येत नाही ना. कारण का? अहो लोक बाबा सांगतात की लोक म्हणतात आम्हाला मरायला सुद्धा सवड नाही, नाही का, असं म्हणतात. आणि कोणाला वारीला चला म्हटलं तर लोक काय म्हणतात की महाराज आमच्या परिलाब्धातच नाही, नाही का, असं म्हणतात. मग जर प्रपंच तुम्हाला करायचा करू, एक दिवस येऊ आम्ही वारीला असं म्हटलं तर असं घडत नाही महाराज. प्रपंच आणि परमार्थ आम्ही दोन्ही करू असं घडत नाही. बरेच लोकांना शंका आहेत की काय करू, सांगा मी काय करू, म्हणजे असं गाऊन म्हणतात. काय करू आम्ही, भक्ती करू का पोट भरू, काय करू आम्ही, असं लोकांना बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की सांगा मी काय करू. तर असं जर म्हणत असेल तर स्वामी महाराज म्हणते की दमडी सांभाळून कधी परमार्थ घडत नाही, कधीच नाही. म्हणून दोन्ही जर म्हणायचं आम्ही प्रपंचही करू आणि परमार्थ करू. महाराज व्यवहारातले लोक लय हुशार आहे. म्हणजे आपण जरा त्यांच्या समोर जर गेलो तर कीर्तन वगैरे एखाद्या दिवशी चांगलं झालं की ते येतात, लोक बसतात आणि ते म्हणतात महाराज काय करताय, काय नाही आमचं परमार्थ. आळंदीत काय करत असतात, हे आपलं हे शास्त्र वगैरे शिकत असतो आम्ही. लग्न झालं आहे का? नाही झालं. मग केलं पाहिजे. वय काय तुमचं? असं वय आहे आमचं. अहो केलं पाहिजे. इतकं भारी लेक्चर देतात. अहो नाही आम्हाला परमार्थ करायचा. अहो दोन्ही पण केलं पाहिजे. आम्ही नाही करत का? पण प्रपंचही करतो. हे बघा दिवसभर काम केले, संध्याकाळी कीर्तनात तुमच्याच कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे. अहो म्हटलं तुमचं ठीक आहे पण आमच्याच्याने नाही घडत. अहो तुकोबरायांनी सुद्धा लग्न केलं. आता तुकोबरायांनी लग्न केलं पण प्रपंच रचना सर्व भोगून त्या गेली. हे निळोबरायांनी सांगितलंच ना. सर्व भोगून काय केलं, सर्व त्याग केला, नाही का. हो, म्हणून कोणी म्हणत असेल की आपल्याला कोणी जर फसवत असेल तर त्याच्याजवळ बसायचंच नाही महाराज. हे असे कोणी लेक्चर देत असेल ना त्याच्या गावा नका जाऊ, पुढे अभंग येणारचे, त्याचे तोंड नका पाहू, नाही का. असं प्रपंच परमार्थ दोन्ही कोणी घडेल असं म्हणत असेल तर तुकोबराय म्हणतात की एकही निदानी न घडे त्यासी काय एक पण नाही घडत. प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीर उचला दे. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. दोही पेवावरी ठेवू जातात. पेव म्हणजे काय तर डगर आहे एखादी, त्या डगरीवर आपण हात ठेवायला गेलो तर पण एक कोणता तरी स्वीकारायचं ना, एक कोणतं तरी स्वीकारायचं. तर याच्यावर काय होतं, आपण दोन्ही पेवावर त्या डगरीवर हात ठेवायला गेलो तर काय होतं, अपघात शरीराचा होतो. शेवटी दोन्ही डगरी एक पण डगरी हातात नाही लागत, खाली पडतो आपण आणि शरीराचा काय होतो, अपघात होऊन जातो. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याला दोन्हीकडून धक्का आहे, नाही का. नाही प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म
नाही निवृत्ती लक्षणात्मक धर्म. कुठल्याच धर्मामध्ये त्याचा स्वीकार तो प्रवृत्त झाला नाही, म्हणून तो दोन्ही द्विधा अवस्थेत राहिला तो, नाही का. आपण बराच काळ आपला द्विधा अवस्थेत जातो ना, आळंदीमध्ये जातो द्विधा अवस्थेमध्ये, काय करू, नाही का, घरी जाऊ का इथे थांबू. बाबा सांगत असतात की एक साधक होता, तो 4 महिने चातुर्मासामध्ये घरी काम आईवडिलांना मदत करायला जायचा, आणि तिथून आला की 8 महिने गुरुजींजवळ थांबायचा, परत 4 महिने घरी जायचा, परत 8 महिने, असं चालू झालं त्याचं. मग एक दिवस त्याच्या डोक्यात विचार झाला की नेमकं मी काय करू. मग गुरुजीकडे गेला. गुरुजीला म्हणे, मी काय करू, 4 महिने आईवडिलांची दया मला पाहवत नाही, इकडे थांबा वाटतं, म्हणून 8 महिने मी इकडे येतो, मी कुठे थांबू. तर गुरुजीने एक ठिकाण सांगितलं. कोणतं? गुरुजी म्हटले, तू पेटी डोक्यावर घे आणि इंद्रायणीत जाऊन उभा राहा, तू घरी जाऊ नको आणि इकडे येऊ नको. म्हणून त्याप्रमाणे तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. आम्हा भय धाक कोणाचे हे पाहे, क्षमा करा, आम्हा भय धाक कोणाचे रे पाहे. आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे असे. काळ मशक काय मानव हे, आम्हा स्थिती काय चिंता या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, काय करावी हे कोणाची मान्यता, करिता अनंता कोण वारी, नाही शीन आम्हा झाले कौतुक, पुनीत हे लोक करावया, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. तर तुकोबाराय म्हणतात, परंतु तुकोबाराय सांगतात की आमची अवस्था अशी आहे की आम्हाला कोणाचं भय नाही आणि धाक नाही, नाही का. व्यवहारामध्ये त्या वैराग्य शतकामध्ये भर्तृहरीने 9 भीती सांगितली, 9 प्रकारचे भय सांगितले. कोणते? भोग रोगे भयम, भोगामध्ये कशाचं भय? रोगाचं भय. कुले च्युती भयम, कुलामध्ये कशाचं भय? च्युत होण्याचं, पतन होण्याचं भय आहे. वित्ते, पैसा जवळ असेल तर टॅक्स, नृपलाद भयम, राजाची भीती त्याला आहे. जर मानी असो आपण, नाही का, माने दैन्य भयम, मानी पुरुष जो असतो त्याला दैन्याची भीती असते. बले रिपू भयम, शक्तिवान असेल, ताकद असेल अंगात, पण त्याला शत्रू आहे का नाही, नाही का, त्याला शत्रू आहे, त्याला शत्रूची भीती आहे. रूपे जराया भयम, सुंदर रूप असेल पण त्याला वृद्धापकाळाची भीती आहे बघा. रूपे जराया भयम. शास्त्रे वाद भयम, हो, शास्त्रामध्ये प्रकांड पंडित असेल पण त्याला वादाची भीती आहे. आणि गुणे खल भयम, गुणवान असेल पण त्याला खलांची भीती आहे. आणि काय कृतांतात भयम, नाही का, कायेला म्हणजे शरीराला काय यमाची काळाची काही भीती आहे. म्हणून भर्तृहरी महाराज म्हणतात की सर्व वस्तू भयान्वितम भुवी नृनाम वैराग्यमेवा भयम. सर्व वस्तू कशा आहे? भयान्वित आहे, भयानिग्रस्त आहे सर्व वस्तू. पण या मृत्यूलोकावर वैराग्याच काय आहे? अभय आहे, अभय. म्हणून तुकोबारायांना वैराग्य रागरसिक म्हटले जातात. कारण तुकोबाराय वैराग्य रागरसिक आहे, म्हणूनच तुकोबाराय अभयाला प्राप्त आहे. म्हणून आम्हा भय धाक कोणाचे रे पाहिजे, म्हणून वैराग्य रागरसिक ही पदवी फक्त तुकोबारायांनाच पाहिजे, नाही का. आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे, आम्हा भय नाही, कारण की वैराग्यमेवा भयम, आम्हा भय नाही. कोणाचा धाक आहे का? कोणाचा धाक नाही. म्हणे यमाचा, यम काय आमच्या पुढे, काळ काय? काळ मशक, काळ गुलाम सलाम करी, नाही का, तुक्या घरी राबत असे. तर अशा प्रकार काळ आमच्या पुढे मच्छर आहे. आता काळ मच्छर म्हटलं ना तर तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, त्याचं बळ इथं आता काही चालणार नाही, तो आमच्या पुढे मच्छर आहे, मच्छर. मग तो मच्छर म्हटलं इतर मानव काय, नाही का, काय मानव आहे, इतर मानव काय, त्याची गणनाच नाही. आम्हास तिथे काही चिंता या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आम्हास तिथे काय चिंता या पोटाची, आम्हाला काही चिंता आहे का पोटाची? काहीच नाही. हो, मुर्दे को प्रभू देत आहे कपडा लकडी आग, जीवित नर चिंता करे ताका बडा आभाग, नाही का. मुर्द्याला सुद्धा म्हणजे मृत शरीराला सुद्धा भगवंत काय देतो? कपडा देतो. कोणीच नसेल त्याला तर त्याला लकडी म्हणजे लाकडं देतो, अग्नी देतो.
आणि जिवंत माणसं काय करतात नाही का, चिंता करतात. हो, चिंता करतात. याला एक दृष्टांत आहे, मी सांगतो, फक्त चक्र फिरू नका. तर सांगतो की मागच्या वर्षी तुम्ही सुदर्शन चक्र फिरलं होतं ना, म्हणून म्हणतो. आम्हाला त्याची भीती नाही, पण तुम्ही फिरवल्यावर मग वाटतं थोडीशी. तर स्वामी महाराज चालले होते आणि घाटावरून, तर तिथे बाबा होते. तर एक मुर्दा पडला होता आणि तिथे त्याच्यावर कापड टाकलं होतं आणि लोक तिथे पैसे टाकीत होते सर्वजण. तर तेव्हा स्वामी महाराजांनी दाखवलं की स्वामी महाराज म्हटले, बघा, म्हणजे तुम्हाला जर परमार्थात आळंदीत राहायचं असलं तर असं राहता आलं पाहिजे, घाटावर देव पडला पाहिजे असं राहता आलं पाहिजे, की ईश्वर निर्भर राहता आलं पाहिजे, की देव भगवंत करील माझं सर्व माऊली करील नाही का. आता ह्या मुर्द्याला देतं, ह्या मृत शरीराला सर्वजण दक्षिणा टाकतायत, पैसे टाकतायत. आता याची व्यवस्था झाली की नाही, झाली. तशी माऊलीसुद्धा तुमची व्यवस्था करील, फक्त तुम्ही काय करा, ईश्वर निर्भर राहा, असं स्वामी महाराजांनी सांगितलं होतं. तर बघा, म्हणून आम्हाशी ते काय चिंता या पोटाची, आम्हाला या पोटाची काय चिंता नाही. माऊली आमची पांडुरंग, आमची माऊली कोण आहे, पांडुरंग आहे. काय करावे हे कोणाची मान्यता, करिता अनंता कोण वारी. काय करावे ही कोणाची मान्यता, कोणी किती मोठा असेल नाही का, आणि आपल्याला मान दिला, किंवा तो एखादा मानी असेल, म्हणजे समाजात त्याची प्रतिष्ठा असेल, तर आम्हाला काय करायचं त्याचं नाही का. किती मोठा पैसेवाला वगैरे असेल तर आम्ही त्याच्या पुढं करणार नाही, त्याच्या पुढं जाणार नाही. काय करावी ही कोणाची मान्यता, आम्हाला त्याची मान्यता काय करायची. करिता अनंता कोण वारी, देवाने आम्हाला जे समजले, आम्हाला जे मान्यता दिलेली, त्याच्यापासून आम्ही कधीच प्रवृत्त करीत नाही. म्हणून बाबा कायम सांगत असतात पाठात की आपण कसं व्हावं नाही का. बाबा एक दृष्टांत सांगत असतात, लोकमान्य टिळक आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज मित्र होते. पंढरपूरला गेल्यानंतर जोग महाराजांनी दर्शन घेतलं आणि टिळकांनी सुद्धा दर्शन घेतलं. आणि जोग महाराज बाहेर आले आणि कान धरून भगवंताच्या पुढे नाचायला लागले. नाचत असताना हे टिळकांनी पाहिलं आणि टिळक म्हटले, काय तुम्ही भोळे भाबडे वारकरी. जोग महाराज, अहो कान धरून आता दर्शन झाले, नाचाची काय गरज आहे. तेव्हा जोग महाराज म्हटले की टिळक, तुम्ही सुद्धा कान धरून नाचा, म्हणजे तुम्ही इंग्रजाचे कान धरू शकाल नाही का. म्हणून त्यांना जोग महाराज म्हटले की तुम्ही लोकमान्य आहेत नाही का, परंतु लोकमान्य आहेत, पण देवमान्य आणि संतमान्य आपण झालं पाहिजे नाही का. बाबाने मी सांगतात पाठात की आपण काय झालं पाहिजे, लोकमान्य त्याला आपण दृष्टिकोनात नाही ठेवलं पाहिजे, आपण संतमान्य किंवा देवमान्य झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवाने आम्हाला मांडलं ना, तर करिता अनंता कोण वारी नाही का. अनंताने आम्हाला मांडलं, तर आम्हाला मोठेपणा दिला, तर कोण वारी, आम्हाला त्यापासून कोणी प्रवृत्त प्रतिबंध करणार नाही. नाहीशी ना आम्हा झाले कौतुक, पुनीत हे लोक करावया. म्हणून आम्हाला काही लोकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना पवित्र करण्यासाठी शीन झाला नाही, काही शीन झाला नाही. काय शीन झाला नसेल बरं तुकोबरायना, काय शीन झाला नसेल, तर तुकोबरायांच्या दृष्टिकोनातून हे सर्व महाराज ईव नाही का. बाबा सांगत असतात की ज्ञानी आणि अज्ञानामध्ये काय फरक आहे. ज्याला प्रपंच एव वाटतो तो अज्ञानी, आणि ज्याला प्रपंच ईव वाटतो तो ज्ञानी. म्हणजे सर्व ईव आहे, कौतुकाने हे सर्व केलं नाही का. म्हणून आम्ही हे काय केलं, नाहीशी नामा झाले कौतुक, हे कौतुकाने आम्ही केलं. पुनीत हे लोक करावया. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही नाही का. तुका म्हणे आम्ही काय करतो, आनंदाचे लाडू खातो, पण तुम्ही काय तडफडू नका नाही का, प्रपंचामध्ये तडफडू नका. या जरा इकडे पहा किती आनंद आहे नाही का. म्हणून नका तडफडू घ्या रे तुम्ही. तांबियाचे नाणे चले खऱ्या मोले, जरी हिंडविले देशोदेशी,
करणीचे काही न म्हणे सज्जना, यावे लागे मना वृद्धांची या. हिरयासारखी दिशे शिरगोळा, पारखी ते डोळा न पाहती. देवोनिया भिंग कमाविले मोती, पारखिया हाती घेता नाही. तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्त आपण ग्वाही. नाही का. जगद्गुरू श्री तुकोबराय या अभंगातून परमार्थाचं सोंग जी व्यक्ती घेतात वगैरे, ते सोंग परमार्थामध्ये चालत नाही. अशा प्रकारचं तुकोबराय म्हणतात की तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले. तांब्याचं नाणं आहे, तांब्याचं नाणं म्हणजे भारतात किंमत नाही म्हणून कुठे गेला, इंग्लंडमध्ये अमेरिकामध्ये वगैरे घेऊन गेला, तर तिथे त्याला काही किंमत येईल का? सोन्यासारखी त्याला किंमत भेटेल का? हिरेसारखी, चांदीसारखी तांब्याच्या त्या नाण्याला किंमत भेटणार नाही. म्हणून तांब्याचे नाणे न चले खऱ्या मोले, खऱ्या मोलाने त्याचं तांब्याचं चालणार नाही. जरी तुम्ही कुठेही हिंडलेत देशोदेशी. करणीचे काही न म्हणे सज्जना, यावे लागे मना वृद्धेची या. म्हणे कृत्रिम जर केलं ना, नाही का, तुका म्हणे नको वरपंग देवा, नाही का, तुकोबराय म्हटले ना, वरपंगता जर आपल्या परमार्थामध्ये वगैरे असेल तर ते सज्जनाच्या मना येत नाही. आपण किती अवडंबर करा, किती हे करा, किती दाखवा, मी हे कार्य करतो, मी एवढं काम करतो, एवढा परमार्थ करतो, किती दाखवा, पण महापुरुष हे ओळखत असतात, सर्व गोष्टी जाणत असतात, सर्व जाणतात ते आपल्याला सर्वांना अनुभव पण आहे की आपण किती वरपंग करा. म्हणून ते सज्जना मना नाही का, सज्जनाच्या मनाला येत नाही. मग असं केलं पाहिजे आपण परमार्थ की यावे लागे मना वृद्धाची या. नाही का, त्यांच्या वृद्धाची या इथे दिलेलं आहे. श्रुती स्मृतीच्या मनोगतानुरूप ज्याचे आचरण आहे, नाही का, आशांच्या म्हणजे इथे ज्ञानवृद्ध असं आपण म्हणू. या अशा वृद्धांच्या काय यावे लागे मना यावं लागतं, म्हणजे त्यांना पटलं पाहिजे. सारिका दिशे शिरगोळा, पारखी ते डोळा न पाहती. हिऱ्यासारखा काय तो शिरगोळा म्हणजे रांगोळीचा दगड हिऱ्यासारखा दिसतो, पण पारखी त्याच्याकडे पाहतो का तरी? जो खरा पारखी तो त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. पारखी ते डोळा न पाहती. देवोनिया भिंग कमाविले मोती, पारखिया हाती घेता नाही. नाही, अभ्रकाचे पूट देऊन काय केलं, मोती तयार केला आणि पारख्याच्या हाती दिला, तर पारखी हातात घेईल का? पारखी हातात सुद्धा घेणार नाही. तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ, आपुले हे चित्त आपणा ग्वाही. म्हणून व्यर्थ तुकोबराय म्हणतात परमार्थाचं सोंग काय करून उपयोग आहे, नाही का. आपलं चित्त हे आपण ग्वाही आहे, आपलं चित्त आपल्याला साक्षी आहे आपण कसा परमार्थ करतो. म्हणून बाबांचं एक वाक्य आहे, बाबा सांगत असतात की आपण असा परमार्थ करावं की मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला असं वाटावं की देवा, जो काय मी परमार्थ केला आहे तो मी प्रामाणिकपणाने केलेला आहे, असं आपल्याला मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला वाटावं. चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर, क्षोभविते दूर तेची भले. ऐशी परंपरा आलीसे चालत, भल त्याची नीत त्यागावरी. होका पिता पुत्र बंधू कोणीतेही, विजयाती संग्रही धरू नये. तुका म्हणे सत्य पाळावे वचन, अन्यथा आपण करू नये. तर पाठीमागं म्हटलं होतं ना की त्याच्या गावा नका जाऊ, त्याचे तोंड नका पाहू. तर चित्ताने मिळे त्याच्या असंग रुचिकर, नाही का. आपलं जे चित्त आहे परमार्थ चित्त आहे, यामध्ये आपण श्रद्धावान असो, आपण भाविक आहोत, तर आपल्या चित्ताला अनुकूल जर दुसरा व्यक्ती भेटला, आपला चित्ताला अनुरूप असा दुसरा अनुकूल व्यक्ती भेटला, त्याचा संग कसा आहे, रुचिकर आहे. माझी जातीचे मजो भेटो कोण, असं तुकोबराय म्हणतात. मग असा जो असेल तर त्याचा संग रुचिकर आहे. पण जर पारमार्थिक माणूस नसेल तर क्षोभवी ते दूर त्याची भले. ते दुसरा जर असेल तर तो काय करतो, आपल्या अंतःकरणाला काय करतात, क्षोभ करतात. म्हणून ते काय, त्याची दूर भले, ते दूरच असलेले बरे. आयशी परंपरा आलीसे चालत, भलत्याची नीत त्यागावरी. अशा प्रकारची ही परंपरा काय आहे, चालत आलेली आहे. भलत्याची म्हणजे काय, विसंगत व्यक्तीची, नाही का, नीत काय आहे, त्यागावरी.
म्हणजे त्याचा त्याग केलेलाच बरा. हो का पिता पुत्रबंधू कोणी तेही विजाती संग्रही धरू नये. मग कोण आहे बाबा ते? असे कोण असेल तर ते वडील असेल, पुत्र असेल, बंधू असेल, हे कोणी असेल आपल्या परमार्थाच्या आड येत असेल नाही का, विजाती असेल तर त्यांचा काय करावा? त्यांचा संग्रह करू नये, त्यांचा संग्रही धरू नये, त्यांचा त्याग केला पाहिजे नाही का. तुका म्हणे सत्य पाळावे वचन अन्यथा आपण करू नये. तुकोबाराय म्हणतात सत्य पाळावे वचन. आपण वचन पाळावं, संतांचं, श्रुतीचं, स्मृतिग्रंथांचं, ह्या सर्वांचं आपण काय करावं? वचन पाळावं आणि त्याच्या अन्यथा विप्रत आपण काहीच करू नये, अन्यथा आपण करू नये. आपुली कसोटी शुद्ध राखी कारण आगीने भूषण अधिक पुटा नाही कोणासवे बोलणे लागत निश्चिंतीने चित्त समाधान. लपविले तेही ढेकरे उमटे खोटे याचे खोटे उर फोडी. तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही वाव आपुलाला भाव फळा येतो. आपुली कसोटी शुद्ध राखी कारण आगीने भूषण अधिक पुटा. तर याच्यासाठी एक वाक्य सांगतो. ते असं की आपण एखाद्या व्यक्तीसोबत राहिलो किंवा काय, माणूस ओळखायचा, फक्त बोलायचं नाही. म्हणून आपुल्या कसोटी शुद्ध राखी. आपली कसोटीची आपलं जे परीक्षण आहे ना, ते परीक्षण कसं करावं? तर तुकोबाराय सांगतात की एखादी आपल्या याच्यात अर्थ केलेला आहे की एखादी गोष्ट, व्यक्ती हीच सत्यता ठरविण्यासाठी युक्तीने कसून परीक्षा केलेली पाहिजे नाही का. सत्य असत्यता. तर शुद्ध राखी आगीने भूषण अधिक पुटा नाही का. एखादं हिनकस सोनं असेल आणि त्याला रसायन आपण डाग दिला, आगीने ते गरम केलं तर ते कसं होतं? ते शोभून दिसतं. नाही कोणासवे बोलणे लागत निश्चितेने चित्त समाधान. म्हणून कोणासवे बोलायचं नाही. आपण आपलं काय करायचं? आपण आपलं हित करायचं, निश्चिंतनं राहायचं. निष्काळजीमुळे काय होतं? चित्त समाधानानं राहतं. लपविले तेही ढेकरे उमटे खोटे याचे खोटे उर फोडी नाही का. आपण जर जेवलो, आता जेवलो नाही आपण, पण समजून घ्या जेवलो, आणि जेवल्यानंतर आपण लपवलं की मी जेवलोच नाही असं दाखवलं, जेवण आपलं लपवलं, तर लपविले तेही ढेकरे उमटे. ते काय होतं? ढेकरामध्ये प्रगट होतं ते ढेकर. म्हणून खोटी याचे खोटे उर फोडी. तर जे खोटी याचं जे खोटं आहे ना, त्याला ते अतिशय कष्ट प्राप्त होतं. तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही व्हावं आपुलाला भाव फळा येतो. म्हणून आपल्या परीक्षणामध्ये काही असं येत असेल तर आपण निंदा करू नये आणि कोणाची स्तुती करू नये. ते सर्व काय निंदा स्तुती हे दोन्ही काय वाव आहे, म्हणजे काय मिथ्या आहे. आणि आपुलाला भाव फळा येतो. आपला जो भाव आहे, जो शुद्ध भाव आपला आहे, तो निंदा स्तुती काहीच नाही का. तर असं न करता आपला जो शुद्ध भाव आहे तो आपल्याला काय, तो फळा येतो. अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. आयशे मनी वाहू नये ते संकल्प करू नये पाप भांडवला. किलमिशाची चित्ती राहता कांचनी अंगी ते जडोनी ठाव जाळी. तुका म्हणे कोपे घडे पुण्य क्षय होणार ते होय प्रारब्धीची. अनिकाच्या घाते मानिता संतोष एका. एखाद्याचं जर अकल्याण होत असेल, अहित होत असेल, त्याचा घात होत असेल आणि आपण काय केलं? मनामध्ये संतोष मांडला. बरं होतं आहे ना, होऊ दे, बरोबर, असं जर आपण म्हटलो तर सुख दुःख दोष अंगी लागे. आपल्या अंगामध्ये काय लागेल? आपल्या सुखदुःख जो दोष आहे तो काय लागतो? ते पाप आहे, त्याचं पाप ते आपल्यालाच लागतं. ऐशे मनी वाहू नये संकल्प. म्हणून अशा मनामध्ये अशा प्रकारचे संकल्प वाहू नये, म्हणजे बाळगू नये. करू नये पाप भांडवला नाही का. करू नये पाप भांडवला म्हणजे आपल्याला दुःखाला कारण असणारं जे पाप आहे ते आपलं भांडवल करू नये. किलमिशाची चित्ती राहता काचनी अंगी ते जडून ठाव जाळी नाही का. किलमिशाची चित्ती राहता काचनी.
तर किलमिश म्हणजे पाप, तर जर चित्तामध्ये चिकटून राहिलं तर ते सारखं माणसाला काय करतं, बोचत राहतं. म्हणून अंगी ते जडवणे ठाव जाळी, म्हणजे ते काय करायचं आपण, तर त्याचा ठाव ठिकाणा आपण काय करायचा, पूर्ण काढून टाकायचा, म्हणजे जाळून टाकायचा. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, होणार ते होय प्रारब्धीची. तुका म्हणे कोपे म्हणजे आपण जर रागवलं ना कोणावर तर घडे पुण्य क्षय, नाही का, त्याचा पुण्यक्षय होऊन जातो. म्हणजे आमचे आपले दिगंबर महाराज रागवतात ना कधी कधी, तर भागवत महाराज त्यांना म्हटले तुम्ही जर आता रागवले ना तर तुमचं सर्व अनुष्ठानाचं पुण्य निघून जाईल. तर तेव्हापासून ते रागवतच नाही कोणावर. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, आपण जर कोणावर रागवलं तर काय होतं, आपला पुण्यक्षय होऊन जातो. मग होणार ते होय प्रारब्धीची, म्हणून जे होणार आहे ते काय प्रारब्धानेच होणार आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची चित्ती बोध कैसा. अज्ञानाची पूजा कामिक भावना, तयाची या ध्याना देव कैसा. अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैचे. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान, ब्रह्म सनातन तया कैचे. तुका म्हणे जळो ऐशियाचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढविती. अज्ञानी जे पुरुष आहे त्याची भक्ती, त्याची पूजा, त्याचं ध्यान, अशा प्रकारचं त्याचा जो परमार्थ आहे तो सर्व परमार्थ तुकोबरा इथे सांगतात. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, त्याची भक्ती कशासाठी असते, अज्ञानाची संपत्तीसाठी भक्ती असते. मग असे त्याची जर भक्ती संपत्तीसाठी असेल तर त्याला बोध होईल का, त्याच्या अंतःकरणामध्ये बोध होणार नाही. तयाची चित्ती बोधू कायचा, त्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. अज्ञानाची पूजा कामिक भावना, हो पूजा करतो नाही का, 4-4 तास 5-5 तास पूजा चालू आहे, पण अंतःकरणामध्ये काय कामना आहे. मग अशी सकाम पूजा करतो, मग त्याला ध्यान होईल का. तयाची या ध्याना देव कैसा. अंतःकरणात कामना नाही. आता अंतःकरणात कामना असेल आणि पूजा करत असेल तर ध्यान कशाचं होईल, कामनेचंच ध्यान होईल ना. मग देव कैसा, त्याच्या ध्यानात देव येणार नाही. त्याच्या या ध्यानात देव कैसा. अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, निष्काम साधन तया कैची, नाही का. अज्ञानाचे कर्म जे आहेत ते काय, ते फळावर मन ठेवतं नाही का. आपण विचारसागरात पहिलंच शिकतो प्रयोजन मनोदिश्य न मंदोपी प्रवृत्ती, नाही का. मंद प्रवृत्त होत नाही ते चंद कुठून प्रवृत्त होईल. त्यामुळं अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन, अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन. अज्ञानाचे कर्म काय करतात, फळावर मन ठेवतं नाही का. ते काही कामं असले ना, हे लोक येतात बघा, काय नाही महाराज फक्त आम्ही तुमची सेवा करू, फक्त हे जेवढं काम आहे तेवढं करू. मग पैसे किती, पैसे 20,000 25,000. अज्ञानाची कर्म फळं ठेवी मन, निष्काम साधन तया कैची. त्याला निष्काम साधन होईल का त्याच्याकडून, निष्काम साधन त्याच्याकडून घडणार नाही. अज्ञानाचे ज्ञान विषयावरी ध्यान, ब्रह्मा सनातन तया कैचा. अज्ञानाचं जे ज्ञान आहे ते कसं आहे, विषयावरचं ध्यान आहे, म्हणून त्याला ब्रह्म सनातन त्याला प्राप्त होईल का, अविनाशी शाश्वत सुख असं जे प्राप्त होईल का, त्याला प्राप्त होत नाही. तुका म्हणे जळो ऐशियाचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढविती. म्हणून तुकोबराय म्हणतात की जळो ऐशियाचे तोंड, नाही का. जे असे जे नापसंती आहे नाही का, क्रोधदर्शक, म्हणजे तुका म्हणे यांचे तोंड काय, जळो. जळो म्हणजे काय की जे नापसंती आहे, दोषदर्शक उद्गार त्यांनी काढले, कोणी, तुकोबाराने काढले, की यांचं तोंड जळो नाही का. आज्ञाचे बंड वाढविती, हे काय करतात, आज्ञाचंच बंड वाढवतात, म्हणजे हे स्वतः करतात आणि यांनी हे फल प्राप्त होतं म्हणून दुसऱ्याला सांगतात नाही का. त्याचा देखावा वाढवतात. गुळे माखोने दगड ठेविला, वरी दिसे भला लोकाचारी. आंतरविषयाचे लागले पैपिसे, बाहेरिल्या विषय भुलवी लोका. ऐसिया दांभिका कैची हरिसेवा, नेनीची सद्भावा कोणे काळी. तुका म्हणे येणे कैसा होय संत,
विटाळले चित्त कामक्रोध, नाही का. इथं सुद्धा काय वरपंगत्व तुकोबराय सांगतात की गोळे माखोन्या दगड कायचा, आपलं गोळे माखोन्या दगड ठेविला आणि वरी दिशे भला लोकाचारी, नाही का. एखादा दगड आहे आणि त्याला काय केलं, गुळ आणि माखवला. लोकांनी पाहतात काय आता काय किती मोठा गुळ आहे, गुळाची मोठी ढेप आहे असं आपल्याला दिसतं. तो भला दिसे लोकाचारी, लौकिकामध्ये चांगला दिसतं. पण आंतरी विषयाचे लागले पैसे, बाहेरील्या वेशे भुलवी लोका. तसं अंतकरणामध्ये काय लागलं, विषयाचं पिशे लागलं, वेड लागलं. आणि बाहेर काय करतो वेशाने लोकांना भुलवतो, नाही का. आणि असं अंतकरणामध्ये जर विषयाचं पिश असेल, वेड असेल आणि किती जर तो लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला लागला तर ते फलनमुक्त होईल का, होणार नाही. का माऊली सांगतात की काही तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा. तैसा नातुडे धनुधरा त्रिशुद्ध मी. तोंडामध्ये फार विचार आहे ब्रह्मज्ञानाचा. नाही बाबा सांगत असतात की विषयाचं ब्रह्माचं झाड उभा करतो, नाही का. पण अंतकरणात जर विषय असेल तर त्याला काही उपयोग आहे का, त्याला कुठलंच ब्रह्मज्ञान वगैरे प्राप्त होत नाही. म्हणून आंतरी विषयाचे लागले पिसे, बाहेरील्या वेशे भुलवी लोका. ऐसिया दांबिका कैची हरिसेवा, नेणीची सद्भाव कोणे काळी, नाही का. ऐसा जो दांभिक आहे त्याला खरीच सेवा घडेल का हरिसेवा. कैची सेवा, सेवाच घडत नाही. नेणीची सद्भाव कोणे काळी, तो कोणत्याही काळात सद्भाव त्याच्या ठिकाणी नसतो. तुका म्हणे येणे कैसा होय संत, विटाळले चित्त कामक्रोध. तुकोबराय म्हणे येणे संत होईल का, संत होणार नाही. अंतकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, नाही का. आणि म्हणे मी संत होणार नाही. तुका म्हणे येणे कैसा होय, तुका म्हणे काय जोवरी निरसला नाही देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारिक. म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत देहाचं निरसन होत नाही, अंतकरणामध्ये कामनाची चित्ती आहे, अशा प्रकारचं मनुष्य आहे, तर त्याचे चित्त काय कामक्रोधाने विटाळलेले आहे. तो कैसा संत, तो संतच नाही. संतांचा पडी यावं कैसा परे लाहो, नामाचा आठव कैसा राही. हेची थोर चिंता लागली मानसी, निजिता निद्रेशी न लगे डोळा. जेविता जेवोनी न लगे गोड धड, वाटते काबाड विषय सुख. ऐशिया संकटी पावे कृपानिधी, लावी संतपदी प्रेम भावे. तुका म्हणे आम्ही नेनो काही हित, तुझं विन अनाथ पांडुरंग. तुकोबराय म्हणतात की असं केव्हा होईल बरं की मी संतांचा प्रेमाचा विषय होईल, नाही का. संत माझ्यावर प्रेम करतील, संतांचा पडी यावं कैशा परी लाहो, मला प्राप्त होईल, संतांचं प्रेम मला प्राप्त होईल. असं कधी मला होईल. नामाचा आठव कैसा राही, सतत मी नामस्मरण करेल, नाही का. असं कधी होईल. तर हेची थोर चिंता लागली मानसी, हीच काळजी माझ्या अंतकरणामध्ये लागलेली आहे. निजिता निद्रेशी न लगे डोळा. मी झोपलो ना तर झोपत असताना सुद्धा माझा डोळ्याला सुद्धा डोळा लागत नाही. कारण का, कायम माझ्या अंतकरणात ही चिंता आहे की मी संतांचा प्रिय कधी होईल, प्रेमाचा विषय, मी संतांचं प्रेम मला कधी प्राप्त होईल आणि अखंड नामस्मरण माझ्याकडून कधी घडेल, अशी कायम मला काळजी लागलेली आहे. म्हणून मला झोप पण येत नाही. जेविता जेवणी न लगे गोड धड, नाही का. जेवण करत असताना, नाही का, गोड जरी असेल, गुलाबजाम जरी असेल तरी मला ते गोड लागत नाही, गोड धड न लागे, नाही का, चांगले लागत नाही. वाटते कबाड विषय सुख. आणि हे विषय सुख कसं वाटतं, अति कष्ट आम्हाला त्या विषय सुखामध्ये वाटतं, नाही का. म्हणून त्या ब्रह्मरामायणामध्ये त्या स्वामीजीने असं वर्णन केलं की जो मोक्ष हे तू चाहता, विशेषम विषय त्यजता तरी, म्हणजे विषयम विषवत त्यजता असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं अंतकरण परमार्थचं झालं आहे असं केव्हा ओळखावं, तेव्हा जेव्हा आपल्याला विषय हे विषाप्रमाणे वाटेल. म्हणून तुकोबराय म्हणतात हे विषय सुख आम्हाला अति कष्ट वाटतं, विषाप्रमाणे वाटतं. ऐशिया संकटी पावे देवा, ऐशिया संकटी पावे कृपानिधी, लावी संतपदी प्रेम भावे. देवा
आता काय कर तू, अशा संकटाला तू हे कृपानिधी, तू कृपेचा निधी आहे, साठा आहे नाही का. अकारण करुणा वरुणालय आपल्याला म्हणतात नाही का, अहेतुकी नाही का, अशी प्रकारची तुम्ही कृपा करतात. म्हणून तुम्ही काय करता, संकटी पावे, आमच्या संकटाला तू आता पुढे ये, प्राप्त हो. आणि आम्हाला काय कर, संतपदी प्रेमभावी लावी, आम्हाला संतपदी संतांच्या चरणाच्या ठिकाणी आम्हाला प्रेमभावी त्यांच्यापदी लावी. म्हणे आम्ही नेनो काही, तुका म्हणे आम्ही नेनो काही हित, तुझं विन अनाथ पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, आम्हाला काही माहीत नाही देवा, पण आमचं हित काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही नेनो हित, आमचं हित काही माहीत नाही, पण तुझं विन अनाथ पांडुरंगा, तुझं विन आमचं हित कोणाला माहिती आहे. आम्हाला स्वतःला आमचं हित कळत नाही, आणि आई वडील वगैरे जे आहे त्यांनाही सुद्धा आमचं हित कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही नेनो काही हित, तुझं विन अनाथ पांडुरंगा. पंढरीचा वास धन्यतेची प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह, मूढमती हीन दुष्ट अविचारी, ते होती पंढरी दयारूप. शांती क्षमा अंगी विरक्ती सकळ, नैराश्य निर्मळ नारी नर, तुका म्हणे नाही वर्ण अभिमान, अवघेची जीवनमुक्त लोक. बघा पंढरीचे परत पंढरीपर अभंग चालू आहे. आता म्हणजे हे सर्व उपक्रम उपसंहार बघा तुम्ही, संतपर सुरू झाली, परत उपसंहार केला संतपर अभंगाने, पंढरीपर चालू झाली, परत पंढरीपराने काय केलं, उपसंहार केला. अशी एक वाक्यता तुकोबारायांची याच्यामध्ये दिसून येते. खरं तर पाहिलं ना, तुकोबारायांचे आपण पाहतो काही आकर ग्रंथ आहे आणि काही प्रकरण ग्रंथ आहे. तर तुकोबारायचा हा गाथा आकर ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ कशाला म्हणतात हे पहिलं सांगतो, म्हणजे पुढचं लक्षात येईल. आकर ग्रंथ कशाला म्हणतात की ज्यामध्ये अनेक विषय सांगितलेले, भक्ती, कर्म, ज्ञान, उपासना, योग, हे काय आकर ग्रंथ. आणि ज्यामध्ये एकच विषय सांगितला आहे तो कोणता, प्रकरण ग्रंथ. तर तुकोबारायचा गाथा म्हणजे हा आकर ग्रंथ आहे, आणि एक अभंग ते प्रकरण ग्रंथ आहे महाराज. एका अभंगामध्ये आपल्याला उपसंहार दिसतो. सर्व पाहतो मी, उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपरोता, फलम, ह्या सर्व गोष्टी एका अभंगामध्ये आपल्याला दिसतात. तर इथे बघा आता पंढरीचा वास, इथे पण उपसंहार तुकोबाराय काय करतात, पंढरीपरच करतात. पंढरीचा वास धन्यतेचे प्राणी, कोणी असो, पंढरपुरामध्ये ज्याचा निवास झाला आहे, जो राहतो पंढरपुरामध्ये, वास्तव्य ज्याचं घडलेलं आहे, तो काय आहे, धन्य, ते प्राणी धन्य आहेत. अमृताची वाणी, कारण का त्याची वाणी कशी आहेत, अमृताची वाणी आहे, आणि तो देह कसा आहे, दिव्य देह आहे. मग मूढ मतहीन दुष्ट अविचारी, ते होती पंढरी दयारूप, नाही का. असे असणारे जे मूढ आहे, मती आहे, दुष्ट अविचारी असेल, ते सर्व काय होतात, दयारूप होतात, नाही का. म्हणजे ज्याचे स्वरूप आहे अशा दैवी संपत्तीचे मूर्तिमंत ते काय होतात, पुतळे होतात. हो, कसे होतात की त्यांच्या अंगी शांती, क्षमा, अंगी विरक्ती सकळ, नैराश्य निर्मळ नारी नर, हे जे सर्व काय नारी नर आहे त्यांच्या अंगी काय होते, शांती, क्षमा, अंगी विरक्ती, ह्या सर्व गोष्टी येतात. आणि नैराश्य म्हणजे काय, उदास होऊन बसणे का, नाही का, उदास होऊन नाही, तर निष्पृहता त्यांच्या ठिकाणी येते. म्हणून बाबा सांगत असतात ना, निरपेक्ष हे साधूचं नाक आहे, तशा प्रकारचं निरपेक्षता त्यांच्या ठिकाणी येते. तुका म्हणे नाही वर्ण अभिमान, अवघेच जीवनमुक्त लोक. तुकोबाराय म्हणतात पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही वर्ण अभिमान, अवघेची जीवनमुक्त लोक, सर्व लोक काय तिथे जीवनमुक्त आहे. अशा प्रकारचं पंढरीपर महिमा तुकोबारायांनी इथे सांगितला, त्याचा उपसंहार केला. आपला वेळ बरोबर संपलेला आहे. तुमचा एक मिनटं पण पुढे मी घेतलेला नाही, त्याच्यामुळे कोणी नाराज व्हायचं काम नाही. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.